नमस्कार, खाद्यसृष्टीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कॉर्न बॉल्सची रेसिपी। ही कॉर्न बॉल्सची रेसिपी न डीप फ्राय करता बनवलेली आहे, न स्लरीमध्ये डुबवता बनवलेली आहे आणि न ब्रेड क्रम्स यूज करून बनवलेली आहे। तर ही इझी रेसिपी कशी बनवायची ती आपण बघूया। त्याबरोबर मी एक इझी डिप देखील दाखवलेला आहे। जास्ती न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी ते 2 कप इतके कॉर्न घेतलेले आहेत, ते मिक्सर मध्ये घालून पल्स मोडवरती फिरवून घेणार आहे। त्यानंतर काही कॉर्न्सचे दाणे देखील घेतलेले आहेत। आता आपण पल्स मोडवरती फिरवून घेतलेली ती पेस्ट ती एका बाउल मध्ये काढून घेऊया। त्यानंतर एक बारीक चॉप केलेला कांदा, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चॉप केलेली, तिखट मसाला, हळद, गरम मसाला, ब्लॅक पेपर पावडर, त्याच्यानंतर पिझ्झा मिक्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एक वेगळी टेस्ट येते ते घातल्यानंतर। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, अर्धा लिंबू घातल्याने त्याला एक चटपटा असा टेस्ट येणार। त्यानंतर आपल्याला 4 चमचे इतकं बेसन आणि 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठाने आपले कॉर्न बॉलला क्रिस्पीनेस येणार आणि बेसन घातल्याने आपल्याला एक परफेक्ट बाइंडिंग अशी मिळणार। आपल्याला न पाणी घालता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी ते अप्पे पॅन गरम करायला ठेवलेला, त्याच्यात 2 चमचे इतकं तेल घालून लो टू मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलेलं, त्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे। दोन्ही साइडनी फ्राय करून घ्यायचं आहे। हे अप्पे बनवणं अगदी सोपे आहे। 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होतात। तुम्ही मुलांना टिफिन मध्ये देखील पॅक करून देऊ शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी देखील तुम्ही हे बनवू शकता। आता हे बॅटर आपण फ्लिप करून बघूयात झालेत का। बघा किती सुरेख रंग देखील आलेला आहे आपल्या अप्प्यांना। एका साइडनी हे झालेले आहेत, अशाच प्रकारे आपण हे दुसऱ्या साइडनी देखील क्रिस्पी भाजून घेऊया। अप्पे फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण आपलं हेल्दी डिप बनवून घेऊया। इथे मी 10 ते 12 काजू, 10 ते 12 मिरी घेतलेले आहेत, 2 चमचे इतकं दही घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे आणि पिझ्झा मिक्स घालत आहे। हे पिझ्झा मिक्स घालणं टोटली ऑप्शनल आहे, पण ह्यानी एक चांगला फ्लेवर येतो एका डिपला। तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। इथे आपलं डिप बनवून तयार देखील झालेलं आहे। एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी देखील आलेली आहे आणि आपले अप्पे देखील बनवून तयार झालेले आहे। आता मी हे सर्व करते। मी ह्याच्यावर डायरेक्टली हे पोर करत आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साईडला देखील घालून सर्व करू शकतात, पण अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। अशाच अजून वेगवेगळ्या रेसिपीजसाठी खाद्यसृष्टी बघत राहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।